बघा खवय्यांनो मंडळी, तुम्हाला एक मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. माणसाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा फक्त दोन मन नाहीत तर दोन किचन सुद्धा एकत्र येतात. कारण वेगवेगळ्या कुटुंबाची वेगवेगळी पद्धत असते ना स्वयंपाक करायची. आणि मग सुरू होतो एक गोंधळ जो फार गोड असतो. एकीकडे माहेरची पद्धत विसरून तर चालणार नाही आणि दुसरीकडे सासरची रीत जपलीच पाहिजे ना. आज आपल्या किचन मध्ये अशीच एक कमाल सुगरण येत आहे, ज्यांची अवस्था दोन दगडांवरती पाय ठेवल्यासारखी नाही तर दोन तव्यांवरती पोळ्या भाजल्यासारखी झालेली होती. नेमकं काय झालं होतं सगळं जाणून घेऊया. मनापासून त्यांचं स्वागत करूया. देविका कोटी भास्कर खडपकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. या 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 खूप मनापासून तुमचं स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात आपण? एकदम मस्त. तुमचं नाव मात्र पाठ करायला मला बराच वेळ गेला. देविका कोटी भास्कर खडपकर. दोन्ही आडनावं लांब आहेत. हो. तुम्हाला किती दिवस लागले पाठ करायला? नाही, पटकन झालं. पटकन झालं. वा. खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कुठे असता तुम्ही? मी राहते दादर शिवाजी पार्कला. मुंबईतले आहात? मुंबईतली. येस. आणि ओरिजिन कुठलं आहे? तसं ओरिजिन अंकोला कर्नाटका माहेरून. अच्छा. आणि सासर माझा वेंगुर्ल्याचा कोकणातलं. अरे वा. पण बॉर्न अँड ब्रॉटअप दादर शिवाजी पार्क. दादर मध्ये. पण मग तुम्हाला कर्नाटकाची भाषा येते? कन्नड? नाही, कन्नड नाही. अच्छा, कारण ते तुमचं आजोळ म्हणता येईल ना. ते हो आजोळ. काय करता तुम्ही? माझा स्वतःचा बिझनेस आहे. बरं. तर कोकणातले विविध पदार्थ, खाद्य संस्कृती ज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत, आपण विसरत चाललोय. प्रॅक्टिकल रिझन्समुळे म्हणा, त्याला स्केलेबिलिटी नाहीये म्हणा, पण त्या गोष्टी रिवाईव्ह करायच्या आणि त्या शहरी लोकांपर्यंत किंवा ग्लोबल मॅप पर्यंत न्याव्या असा आमचा प्रयत्न चालू आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मार्गात. ग्रेट. पण मग हा व्यवसाय करताना कोकण रिजन हाच का निवडला? थोडासा कोइन्सिडन्स असा होता की माझा सासर कोकणातलं. अच्छा. आणि वेंगुर्ला. आणि माझं माहेर ते नाहीये, त्यामुळे जेव्हा मी लग्न होऊन कोकणात वेंगुर्ल्याला फिरायला म्हणून गेले किंवा आम्ही काही कारणास्तव गेलो, तेव्हा मग वेगवेगळ्या गोष्टी मला कळत गेल्या. आणि ना युजली कोकण म्हटलं की एक असा सर्वसाधारण समज असतो की कोकण म्हणजे चिकन, मासे, समुद्र आणि बास. आणि मी माहेरची बऱ्यापैकी व्हेजिटेरियन खाणारी असल्यामुळे खूप सुंदर व्हेज पदार्थ किंवा स्नॅक्समधल्या गोष्टी, गोडाच्या गोष्टी आणि बरंच काही कोकणात गेल्यावर जास्ती जवळून कळलं. तर त्या कोकणाची ओळख होता होता कुठेतरी असं वाटलं की या सगळ्या ज्या गोष्टी हरवल्या आहेत त्या जर का आपण आपल्याला खायला आवडतात तर त्या आपण रिवाईव्ह करून आणल्या आणि अजून सगळ्यांसमोर दिल्या, तर का नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायाकरता खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आज गप्पा मारूया, पदार्थही बघूया. या स्वयंपाकघरात आमच्या. हे आमचं आहे स्वयंपाकघर आणि या स्वयंपाकघरात तुमचं फार मनापासून स्वागत. कसं नीटनेट काय की नाही? हो. किती वर्षांपूर्वी लग्न झालं? 14 वर्षांपूर्वी. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा आता तुम्ही माहेरच्या व्हेज खाणाऱ्या, मग घरात पदार्थही व्हेज व्हायचे जास्ती. म्हणजे आधी सुद्धा नॉनव्हेज खायचो आणि कधीतरी नॉनव्हेज बनायचा, स्वयंपाक नाही असं नाही, पण त्या फ्रिक्वेन्सीने जेवढा इकडे बनतो. पण मग इकडे आल्यानंतर थोडा तरी टर्ब्युलन्स लागला असेल, म्हणजे खोबऱ्याच्या जागी दाण्याचं कूट, असं काही होतं चेंजेस? उलट होतं. माहेरी चिंच गुळ होता तर इकडे सगळीकडे खोबरं वाटप असं आहे. पण बऱ्यापैकी सिमिलर, बऱ्यापैकी वेगळं, असं थोडं बॅलन्स करत करत गेलो पुढे. ग्रेट. आजचा पदार्थ काय निवडलाय? आजचा पदार्थ आहे खिमा भरलेली अंडी. तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या पदार्थाचं नाव युनिक आहे, खिमा भरलेली अंडी. आता एकतर अंड्याचा खिमा असतो किंवा खिमा असतो, पण हे खिम्यात भरलेली अंडी काय? हो, म्हणूनच थोडा वेगळा प्रकार दाखवायचा होता. सो बरेच जण खिमा करतात किंवा अंड्याचे विविध प्रकार आपण एरवी बघतो आणि करतो. आणि ऍक्च्युअली ह्याच्या मागे पण एक खूप गमतीदार किस्सा आहे. बर. की लग्न झाल्यावर माहेरीमध्ये पहिले सणवार असतात तेव्हा घरी आई बाबा जेवायला बोलवतात. तो नेमका रविवार याचा, पण सुट्टीचा वार, आणि आम्हाला जेवायला बोलवायचे काहीतरी, हे निमित्त ते निमित्त. रविवार म्हणजे आमच्याकडे नॉनव्हेज खायचा वार. तर रविवारी आई बाबा घरी बोलवायचे आणि मग टिपिकल आमचा ब्राह्मणी मेन्यू असायचा. भरली वांगी, मसाले भात, टोमॅटोचं सार, श्रीखंड पुरी. तर रविवारी भरली वांगी 2-3 वेळा मिळाल्यावर शेवटी माझा नवरा एकदा म्हणाला की भरल्या वांग्याच्या ऐवजी कधीतरी भरली अंडी असती तर बरं झालं असतं. मग तेव्हा हा जोक होता, पण मी विचार केला एकदा भरली अंडी करून बघूया. आणि मग ती नॉर्मल कांदा टोमॅटो करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून बघूया. मग मी त्याच्यात खिमा भरला आणि ती बरी झाली. मग थोडी प्रॅक्टिस करून चांगली झाली. मग आता ती आमच्याकडे होतात. खिमा भरलेली अंडी. आता प्रो झालात तुम्ही. हो. देविका कोटी भास्कर हडपकर आज करतायत खिमा भरलेली अंडी. खूप मोठं झालं. चला घेऊन या साहित्य. खिमा भरलेली अंडी साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. देविकाजी, आम्हाला साहित्य सांगा. येस. आपल्याला लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, चिकनचा खिमा, बारीक चिरलेला टोमॅटो, अख्खी दालचिनी, तमालपत्र, कोथिंबीर बारीक चिरलेली, आलं लसूण आणि मिरची ह्याचा खरडा, गार्निशिंगसाठी काजू, गरम मसाला, मालवणी मसाला, बटर, मीठ,
हळद आणि उकडलेली अंडी. अंडी हार्ड बॉइल्ड असावीत. नॉर्मली 8 ते 9 मिनिटात अंड उकडलं जातं, पण ही साधारण 10 ते 12 मिनिटं उकडा, म्हणजे ती छान हार्ड बॉइल्ड होतील आणि ती भरायला बरी पडते. जरा घट्ट हार्ड बॉइल्ड आपल्याला ती करायची आहे 10 ते 12 Yes, मिनिटं, yes, बरोबर, yes. जेणेकरून त्याचा जो थुलथुलीतपणा आहे तो थोडा कमी होईल Yes. आणि ते आणि जरा ते टफ भरता होतील, येईल. कारण Yes. त्याच्यामध्ये आपल्याला खिमा भरायचा आहे. Yes. उकडलेली अंडी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. खवय्यांनो, उन्हाळ्यामध्ये मुलांची धावपळ वाढते आणि भूक थोडीशी मंदावते. अशा वेळी शरीराला हवी असते एक्स्ट्रा एनर्जी, NECC. काळजीपोटी आपल्याला हे सांगतं की अंडी हा उन्हाळ्यासाठी सगळ्यात कूल आणि पौष्टिक पर्याय आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या लंचसाठी बनवतोय ताकद देणारी खिमा भरलेली अंडी. लक्षात ठेवा, उन्हाळ्याचा थकवा पळवण्यासाठी संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अंडे. त्याच्यामुळे अंड्याचा वापर तुम्ही आहारामध्ये नक्की करा, जो आपण आज करतोय. Yes. कृती पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा आपण खिमा करून घेऊया. चला मग पॅन मला लागेल एक ना तुम्हाला? कढई लागेल हो, त्यासाठी. इकडे आहे बघा. तेल लागेल आपल्याला. किती लागणार आहे? व्यवस्थित तेल घालायचं. बस बस अंदाजाने साधारण 2 ते 3 मोठे चमचे. ठीक आहे. मला बटरला एक चमचा लागेल. तेल गरम झालं की बटर घालूया. हो. अजून एक ना, डायरेक्ट बटर आपण पॅन मध्ये का नाही घालत, कारण कढईत छान तापू द्यायची. हं. आधी तेल घालायचं आणि तेल जरा तापल्यावर त्यात बटर घालायचं. बटर डायरेक्ट घातलं तर ते पटकन जळतं, हं. पण तेलावर घातलं तर ते जास्ती छान. बरोबर. घ्या. येस. व्यवस्थित तेल आणि व्यवस्थित बटर, कारण खिमा आपण छान निथळून घेतलाय, हं. त्यामुळे त्याच्यात मॉइश्चर कमी आहे, तर ते आपल्याला मसाल्यात त्याचं मॉइश्चरसाठी तेल आणि म्हणजे बटर डाएट वगैरे करणाऱ्या लोकांनी याच्याकडे ढुंकू नाही बघायचं नाही का? थोडं खा. चीट डेच्या दिवशी खा, चीट डेच्या दिवशी खा. येस. कारण तेल आणि बटर दोन्हीचाही मार आहे. येस. वा. आधी आपण तमालपत्र घालूया. बरं घाला. खिमा अंडी सगळंच थोडं हिटी असल्यामुळे थोडासा दालचिनीचा तुकडा. तसं आपले मसाले परिपूर्ण आहेत, पण दालचिनीचा एक स्वाद छान येतो, तुम्ही हो, हो. मगाशी म्हणालात तसा. साधारण छान बारीक चिरलेला कांदा. कांदा जरा गुलाबी होस्तोपर्यंत परतायचा, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. बर. कांद्याचा कच्चेपणा थोडा जातोय असं आपल्याला कळलं की आलं लसूण मिरचीची पेस्ट घाला. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आमच्याकडे सगळ्यांना जरा तिखट आवडतं, म्हणून मी त्या अंदाजाने त्या मापाने करते. मलाही पर्सनली तिखट खायला खूप आवडतं. बरं, मग असे तुम्ही म्हणालात की दोन्ही घरच्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार Yes. फरक होता. येस. मग हा फरक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात कधी जाणवला? हो, आणि तो अजूनही जाणवतो. हो का? Yes. काय फरक आहे एक बेसिक? माहेरी ब्राह्मणी स्वयंपाक असतो, त्यामुळे चिंच गूळ कमी तिखटाचं आणि फळभाज्या जास्ती, नॉनव्हेज कमी, अशा प्रकारचा स्वयंपाक असतो. सिंपल गोष्टी आहेत, फार काही फॅन्सी नाही. पण इकडे काय तेच तर्रार. इकडे सगळं मस्त नॉनव्हेज, अरे बापू. सकाळ दुपार संध्याकाळ. हो 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 हो. दोन्हीकडे स्वयंपाक छान, पण करण्याची पद्धत वेगळी. फार वेगळी. येस, फार वेगळी. काय घालूया? आता कांदा बऱ्यापैकी होत आलाय, आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालूया. हे 2 चिरलेले टोमॅटो आहेत.